तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ आपण जीवामृत कसं बनवायचं यावर बनवणार आहे। तर त्याच्यामधले आता मी इन्ग्रेडियंट्स सांगतो तुम्हाला पुन्हा एकदा। माती झालं 20 किलो हे शेण घ्यायचं आहे। 10 लिटर इथे देसी गाईचं गोमूत्र घ्यायचं आहे आणि शेणसुद्धा आपल्याला गावठी गाईचंच हवं आहे। तर त्याच्यानंतर तुम्हाला 2 किलो गूळ घ्यायचं आहे। पीठ 2 किलो इथे बेसन पीठ आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। तर मित्रांनो, इथे आपण असं शेण घेतलेलं आहे ते याच्यात आपण असं टाकून घेणार आहे। तर नेक्स्ट आपण टाकणार आहे वडाच्या झाडाखालची जी आपण माती आणलेली आहे। तर अशी इथे साधारणतः 1 किलो माती आपण घेतलेली आहे। गावठी गाईचं गोमूत्र इथे आता आपण गुळाचं पाणी याच्यात टाकतो। सर्वात शेवटचं इन्ग्रेडियंट आपलं आपण जे बेसन पिठाचं मिक्सर तयार केलं होतं तर ते इथे टाकणार आहे। तर मित्रांनो, इथे आपण असं हे चांगलं व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे। तर या 7 दिवसाच्या कालावधीत आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये याला ढवळायचं आहे आणि तसं सोडून द्यायचं आहे। 7 दिवसानंतर तुम्ही हे अप्लाय करायला वापरू शकता ड्रिपद्वारे, किंवा पाण्यामध्ये तुम्ही डायरेक्ट सोडू शकता जर तुम्ही दंडाने पाणी भरत असाल तर।